नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास या पाठ्यपुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. घटक 6 विचार प्रक्रिया, अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन. एकूण 17 उपघटक आहेत. 1. संवेदन, स्वरूप व अर्थ. 2. संवेदनाचे प्रकार. 3. संवेदनाची शैक्षणिक उपयुक्तता. 4. अवबोधन, स्वरूप व अर्थ. 5. अवबोधनासंबंधी साकल्यावाती दृष्टिकोन. 6. अवबोधनावर प्रभाव पाडणारे घटक. 7. अवबोधनावर होणाऱ्या चुका. 8. अवबोधनाची शैक्षणिक उपयुक्तता. 9. संकल्पना किंवा सामान्य बोध. 10. संबोध निर्मितीचे टप्पे. 11. संकल्पनांचे प्रकार. 12. संकल्पनांचा शैक्षणिक उपयोग. 13. विचार प्रक्रियेचे स्वरूप. 14. विचार प्रक्रियेच्या पायऱ्या किंवा टप्पे. 15. विचारांची साधने. 16. विचारांचे प्रकार. 17. विचार प्रक्रिया शैक्षणिक उपयोग. पाठाचा सारांश. पारिभाषिक शब्द, क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत. पाठाचा उद्देश समजून घेऊया. या घटकाचा अभ्यास केल्यावर तुम्ही सांगू शकाल संवेदनाचे स्वरूप, संवेदनाचे प्रकार सांगू शकाल, अवबोधनाचे स्वरूप, अवबोधनाच्या साकल्यवादी दृष्टिकोन, अवबोधनाचे वर प्रभाव पडणारे घटक, अवबोधनात होणाऱ्या चुका सांगू शकाल, संकल्पना निर्मिती प्रक्रिया व संकल्पनांचे प्रकार सांगू शकाल, विचार प्रक्रियेचे स्वरूप सांगू शकाल, विचार प्रक्रियेतील पायऱ्या व विचारांची साधने सांगू शकाल, विचारांचे निरनिराळे प्रकार सांगू शकाल, विचार प्रक्रियेचे शैक्षणिक उपयोग सांगू शकाल. पाठाचे प्रास्ताविक. विचार करिता तुझविन गुंग विचार मन होई, ही कवितेची ओळ तुम्हास आठवत असेल. खरोखरच विचार म्हणजे काय याचा विचार करायला लागलो तर पुन्हा आपण विचार करू. विचार हा शब्द आपण खूपच व्यापक अर्थाने वापरतो. एखादा कल्पनेत गुंग झाला तरी तो विचार करतो आहे असे आपण म्हणतो. परीक्षेसाठी कोणते बरे प्रश्न येतील असा प्रश्न समोर उभा राहिला की आपण विचारच करतो. एखाद्या कलाकृतीची निर्मिती हे विचारांचे फळ असते. थोडक्यात आपल्याला होणारी संवेदना, अवबोधन, संबोध, अनुमान, कल्पना हे सर्व मनोव्यापार विचारांचीच अंगे होत. तेव्हा ही विचार प्रक्रिया कशी चालते, विचार प्रक्रियेचे स्वरूप काय असते, कोणकोणत्या घटकांचा अंतर्भाव या विचारात होतो याचाच अभ्यास आपण या घटकात करणार आहोत. विषय विवेचन. त्यातील पहिला उपघटक संवेदन, स्वरूप व अर्थ. संवेदनाच ज्ञानाची गंगोत्री असे म्हणतात, कारण बाह्य जगाचे ज्ञान आपल्याला संवेदनाद्वारे होत असते. उदाहरणार्थ, हाताने स्पर्श करून एखाद्या वस्तूचा मऊपणा, खडबडीतपणा, एखादी वस्तू पाहून तिचे रंगरूप, काही गोष्टी ऐकून, काही गोष्टींची चव पाहून आपल्याला ज्ञान हे होत असते. म्हणजेच एखादा बाह्य चेतक आणि आपली ज्ञानेंद्रिये उद्दीपित करतो, म्हणजे त्या बाह्य चेतकामुळे ती ज्ञानेंद्रिये प्रभावित होतात. त्या ज्ञानेंद्रियांशी संबंधित मज्जातंतू ती सूचना मेंदूतील ज्ञानकेंद्राला देतात. या क्रियेला संवेदना असे म्हणतात. उदाहरणार्थ, गुलाबाचे फूल दिसले, डोळ्यातील ज्ञानतंतू प्रभावित झाले, त्या ज्ञानतंतूंनी ती सूचना मेंदूतील विशिष्ट ज्ञानकेंद्राकडे पोहोचवली, किंवा ते फूल नाकाजवळ धरले, नाकातील ज्ञानतंतू प्रभावित झाले, त्या ज्ञानतंतूंनी तो गंध मेंदूच्या विशिष्ट ज्ञानकेंद्राकडे पाठवला, म्हणजे आपल्याला संवेदन झाले. चेतकाच्या गुणधर्माचे तत्कालीन ज्ञान देणारे प्राथमिक स्वरूपाचे बोधात्मक मानसिक प्रक्रियेला संवेदन असे म्हणतात. डोळ्यांनी दिसत असलेला चेतक किंवा त्या चेतकाचा गंध किंवा त्या चेतकाला स्पर्श यामुळे आपल्याला त्या चेतकाची अधिक चांगली माहिती होते. त्या ज्ञानेंद्रियांचे ज्ञानतंतू त्यामुळे प्रभावित होतात. इथपर्यंत संवेदन असते, कारण त्या चेतकांची जेव्हा खरी ओळख पटते तेव्हा ते अवबोधन ठरते. म्हणजेच समोर दिसणारे फूल
गुलाबाचे आहे किंवा मोगऱ्याचे आहे हे फक्त संवेदन नव्हे तर अवबोधन होय. संवेदन ही बोधात्मक प्रक्रिया आहे, कारण सर्वच मानसिक प्रक्रिया बोधात्मक, भावात्मक किंवा ज्ञानात्मक या प्रकारात मोडतात. पूर्वी संवेदनाला मनाची शक्ती मानित असत, पण मनाच्या अशा शक्ती अस्तित्वात नाही ते आता मान्य झाले आहे. संवेदन, अवबोधन वा स्मरण या सर्व मानसिक प्रक्रिया किंवा मनोव्यापार आहेत. संवेदन हा मनोव्यापाराचा ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते प्रौढांमध्ये शुद्ध संवेदना शक्य असत नाही, कारण प्रौढ व्यक्ती जो अनुभव ते घेते त्यावेळी तिला एकदम अवबोधनच होते, कारण त्या संवेदनाला प्रौढांच्या बाबतीत लगेच अर्थ प्राप्त होतो. प्रौढांचे अनुभव इतके समृद्ध असतात की गतानुभवामुळे संवेदनेला लगेच अर्थ प्राप्त होतो व संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की ती संवेदना न राहता अवबोध होते. नवजात शिशूच्या बाबतीत कदाचित अशा शुद्ध संवेदना असू शकतील. संवेदनाचे प्रकार. मानसशास्त्रज्ञांनी ज्ञानेंद्रियांच्या आधारावर संवेदनेचे बाह्य ज्ञानेंद्रिय संवेदन व आंतरिक ज्ञानेंद्रिय संवेदन असे प्रकार पाडले आहेत. बाह्य ज्ञानेंद्रिय संवेदन म्हणजे ज्ञानेंद्रियावरून याचे 5 प्रकार पडतात. 1. दृक संवेदन जे डोळे या इंद्रियाशी संबंधित असतात. 2. श्राव्य संवेदन जे कान या इंद्रियाशी संबंधित असतात. रुची हे संवेदन जे जिव्हा म्हणजे जिभा या इंद्रियाशी संबंधित असतात. गंध संवेदन जे नाकाशी संबंधित असतात आणि स्पर्श संवेदन म्हणजे त्वचेशी संबंधित असतात. बाह्य चेतक जेव्हा यापैकी एखाद्या ज्ञानेंद्रियाला प्रभावित करतो तेव्हा त्या प्रकारची संवेदना होते. उदाहरणार्थ फुलाचा रंग डोळ्यांना दिसला तर ते दृक संवेदन, फुलांच्या पाकळ्यांना स्पर्श केला हे स्पर्श संवेदन आणि फुलाचा वास घेतला हे गंध संवेदन होय. आंतरिक ज्ञानेंद्रिय संवेदन. आपल्याला भूक लागली, तहान लागली हे वरीलपैकी कोणत्याही बाह्य ज्ञानेंद्रियांची मदत न घेता कळते. यामध्ये आपली आंतरिंद्रिये उद्दीपित होत असतात. जसे जठर, आतडी, मूत्रपिंड. व्यक्तीच्या शरीरातील आंतरिक अवस्थांमुळे जे संवेदन निर्माण होते त्याला आंतरिंद्रिय संवेदन असे म्हणतात. काही मानसशास्त्रज्ञांनी संवेदनांचा आणखी एक प्रकार मांडला आहे, त्याला म्हटले आहे स्नायू संवेदन. यामध्ये गती संवेदन येते. तिसरा उपघटक आहे संवेदनेला सर्व ज्ञानांची गंगोत्री असे म्हटले आहे, कारण संवेदनानंतरच अवबोधन होणार. अवबोधनाच्या रचनेतून संकल्पना निर्मिती होणार आणि संकल्पना निर्मितीमुळे विचार प्रक्रिया संभवणार आणि ही विचार प्रक्रिया तर ज्ञान मिळवण्याचा मूलाधार आहे. प्रत्येक प्राण्याची संवेदना शक्ती त्याला त्याच्या परिसरात समायोजित करण्यासाठी उपयोगी पडत असते. उदाहरणार्थ कुत्रा या प्राण्यात असणारी विलक्षण गंध संवेदना. बालकाचा मानसिक विकास करण्याच्या दृष्टीने त्याच्या ज्ञानेंद्रियांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे गरजेचे ठरते, कारण संवेदना या बाह्य ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहे. ज्या बालकांना उचित प्रकारे इंद्रिय प्रशिक्षण दिले जाते त्यांचा मानसिक विकास जलद होतो. त्यासाठी अध्यापनामध्ये प्रत्येक इंद्रियाला काम देण्याची संधी देता आली पाहिजे. फक्त ऐकविण्यापेक्षा त्याला दाखविणे, त्या वस्तूंना त्याला स्पर्श करू देणे, त्या वस्तूंचा गंध देऊ देणे असे विविध प्रकारचे अनुभव त्याला देणे आवश्यक आहे. इंद्रिय प्रशिक्षणातून बालमंदिरामध्ये अनेक प्रकारच्या अध्यापन पद्धतीला जन्माला आल्या. त्यातील मॉन्टेसरी प्रणाली, किंडर गार्डन प्रणाली, जीवन शिक्षण प्रणाली या काही प्रमुख होत. चौथा आहे उपघटक 4 अवबोधन, स्वरूप व अर्थ. संवेदना ही जशी ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे तशी ज्ञान मिळवण्याची दुसरी पायरी म्हणजे अवबोधन होय. प्रौढ व्यक्तीला निर्भळ संवेदना अनुभव अशक्यच आहे, कारण तिला होत असलेल्या कोणत्याही संवेदनेला लगेच अर्थ प्राप्त होतो आणि यालाच अवबोधन असे म्हणतात. उदाहरणार्थ कपडा मऊ आहे, चाफ्याचा सुगंध छान आहे, साखर गोड आहे, एखाद्या गायकाचा आवाज चांगला आहे, इमारतीला दिलेला रंग खुलून दिसत आहे. येथे कापडाचा मऊपणा, चाफ्याचा सुगंध, साखरेची गोडी
ऐकू येणारे गाणे आणि दिसणारा रंग हे सर्व अवबोधन झाले. म्हणजे संवेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा अवबोधन होते. हा अर्थ पूर्वानुभवामुळे स्मरणामुळे प्राप्त होत असतो. रॉस हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, संवेदनेला अर्थाचा मुलामा दिला की अवबोध तयार होते. परिसरातील एखादी वस्तू किंवा वस्तुस्थिती यांचे संवेदनेद्वारे होणारे तात्कालिक आकलन म्हणजे अवबोधन होय. हा ज्ञानात्मक मनोव्यापार आहे. वरील व्याख्येवरून आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या परिसरातील अनुभवातल्या वस्तू, व्यक्ती, घटना यांचे आपल्याला अवबोधन होत असते. अनुभव नसेल तर अवबोधन होणे कठीण असते. उपघटक 5 अवबोधनासंबंधी साकल्यवादी दृष्टिकोन. मानसशास्त्रज्ञांच्या जे विविध संप्रदाय आहेत त्यापैकी साकल्यवादी म्हणजे समष्टिवादी संप्रदायाने अवबोध या मनोव्यापाराचा विशेष अभ्यास केला आहे. आपल्याला जेव्हा अनेक संवेदना होतात तेव्हा त्या संवेदनांचे आकलन आपल्याला एकत्रितपणे, एकसंधपणे, समष्टी रूपाने होत असते आणि संवेदनांचे जसे एकत्रीकरण करण्याची ही शक्ती आपल्याला जन्मताच लाभलेली आहे. उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ही ओळ आपण सहजगत्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशी वाचतो. मुळात त्यामध्ये व द्या ही अक्षरे गाळलेली आहेत. साकल्यवाद्यांचे म्हणणे असे आहे की कोणतीही वस्तू किंवा वस्तुस्थिती यांचा बोध प्रथम साकल्यानेच होतो आणि मगच त्या वस्तूच्या विशिष्ट भागांकडे आपले लक्ष जाते. उदाहरणार्थ एखादी सायकल आपल्याला पूर्णपणे दिसते, पण मग त्या सायकलचा रंग लक्षात येतो, मग सायकलच्या सीटचा रंग कळतो व हळूहळू हँडलचा काही वेळा वेगळा आकारही लक्षात येतो. येथे असे मात्र होत नाही की आधी हँडल कळले, मग सीट दिसले, मग सायकलचा साठा दिसला, मगच संपूर्ण सायकल आपल्या लक्षात आली. साकल्यवाद्यांचा भर एकसंधपणे आहे. गेस्टाल्टवाद्यांच्या मते अनेक संवेदना एकत्र करणे किंवा संवेदनांची नुसती बेरीज म्हणजे अवबोधन नव्हे. उदाहरणार्थ खुर्चीसाठी लागणारे सगळे पार्ट सुटे करून ठेवलेले आहेत, याला आपण खुर्ची म्हणत नाही, तर या सर्व भागांची जुळणी होऊन ते भाग त्या विशिष्ट ठिकाणी बसले तरच आपल्याला खुर्ची दिसते. अवबोधनामध्ये या रचनेला महत्त्व असते. उपघटक 6 अवबोधनावर प्रभाव पाडणारे घटक. अवबोधनावर 2 प्रकारचे घटक प्रभाव पाडतात, एक बाह्य घटक व दुसरे आंतरिक घटक. अवबोधनावर प्रभाव पाडणारे बाह्य घटक: 1. समीपता, जवळ असणारे चेतक हे चटकन लक्षात येतात. वरील आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे आहेत, पण तरीही आपल्याला दिसताना 3 चिन्हांचा एक गट असा दिसतो, कारण ही 3 चिन्हे एकमेकांच्या जवळ आहेत. अखंडत्वाचा नियम: ज्या चेतकामध्ये अखंडत्व आहे, निरंतरता आहे, सलगता आहे, ते चेतक चटकन लक्षात येतात. बाजूच्या आकृतीत तसे पाहिले तर 2 चौकोन आहेत, पण त्यातील एक चौकोन चटकन लक्षात येतो. दुसरा चौकोन लक्षात येण्यासाठी 4 बिंदू जोडावे लागतात. सादृश्याचा नियम: जे चेतक एकसारखे दिसतात त्यांचे तसेच गट तयार होतात आणि त्या गटाचे अवबोधन आपल्याला चटकन होते. शाळा सुटण्याच्या किंवा भरण्याच्या वेळी वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी त्यांच्या युनिफॉर्ममुळे चटकन लक्षात येतात. वरील आकृतीत त्रिकोणांच्या रांगा, शून्यांच्या रांगा, चौकोनांच्या रांगा आपल्याला चटकन दिसतात. रिक्तपूर्तीचा नियम: बऱ्याच वेळा अवबोधनात रिकाम्या जागा मानसिकरित्या भरल्या जातात आणि ती वस्तू किंवा ती वस्तुस्थिती यांचे आकलन होते. बाजूच्या आकृतीत आपल्याला षटकोन दिसतो, पण तो षटकोन पूर्ण मात्र झालेला नाही. अवबोधनावर प्रभाव पाडणारे आंतरिक घटक: 1. पूर्वानुभव. संवेदनांचा अर्थ लावताना नेहमी पूर्वानुभवाचा उपयोग केला जातो. लहान मुले
ढगाला मिळणाऱ्या आकाराकडे पाहतात. जे आकार सांगत असतात त्यावेळी ते त्यांच्या पूर्वानुभवाचा उपयोग करतात. एखाद्याने आपल्या हातावर पेढा ठेवला तर देणाऱ्याचा आनंद पूर्वानुभवामुळे कळतो. 2. मनस्थिती. आपल्या मनस्थितीनुसार आपल्याला अवबोधन होत असते. आपण जेव्हा प्रसन्न असतो तेव्हा ही प्रसन्नता सगळीकडे जाणवते, पण विषण्ण मनस्थितीत चांदणेसुद्धा तापदायक वाटते. आवडत्या माणसाची वाट पाहताना 1 मिनिट एकसारखा तासासारखा वाटतो. वृत्ती. प्रत्येक व्यक्तीच्या वृत्तीनुसार त्याला अवबोधन होत असते. एखाद्या भिकाऱ्याकडे बघताना एखाद्याला त्याच्याबद्दल दया येईल, दुसऱ्या एखाद्याला घृणा वाटेल, तर तिसऱ्याला तो काहीच काम करीत नाही म्हणून रागही येईल. आवश्यकता किंवा गरज. आपली त्या वेळची गरज आपल्या अवबोधनावर प्रभाव पाडीत असते. श्रावणाच्या घागरीचा बुडबुड आवाज दशरथाला जनावरांच्या पाणी पिण्यासारखा वाटला, कारण तो त्यावेळी शिकारीसाठीच बसलेला होता. आजाऱ्याला कोणतीही बाटली औषधाचीच वाटेल. 5. आकृती पार्श्वभूमी तत्त्व. साकल्यवाद्यांचे म्हणणे आहे की एखाद्याला किंवा आपल्याला एखाद्या आकृतीचे अवबोधन होत असताना ते त्यांच्या पार्श्वभूमीसह होत असते. टेबलावर ठेवलेला पेन दिसतो, नुसताच पेन दिसत नाही, तर या ठिकाणी पेन ही आकृती आहे तर टेबल ही त्याची पार्श्वभूमी आहे. आकृती ही अधिक स्पष्ट असते, त्या मानाने पार्श्वभूमी ही कमी स्पष्ट असते. पण यात जर गल्लत झाली तर काही वेळा पार्श्वभूमीच आकृती होण्याची शक्यता असते. म्हणूनच आकृती ही अधिक स्पष्ट हवी असते. पार्श्वभूमीशिवाय केवळ आकृतीचे अवबोधन होणे हे शक्य होत नाही. घटक 7. उपघटक 7. अवबोधनात होणाऱ्या चुका. काही वेळा संवेदनेचा चुकीचा अर्थ आपल्याकडून लावला जातो. संवेदनेच्या अशा चुकीचा अर्थ लावण्यालाच आपण भ्रम, भास किंवा विपरीत बोध असे म्हणतो. हे भ्रम निरनिराळ्या इंद्रियांना होत असतात. उन्हाळ्यात दूरवर दिसणारे मृगजळ हा दृष्टीभ्रम होय. रस्त्यावर पडलेल्या गुळगुळीत रबरी ट्यूबवर पाय पडल्यामुळे दचकणे हा स्पर्शभ्रम. इंद्रिय भ्रमाला कुठलाही तरी चेतक असणे आवश्यक असते, पण कुठलाही बाह्य चेतक नसतानाही जेव्हा भ्रम होतो तेव्हा त्याला चित्तभ्रम असे म्हणतात. इंद्रियांकडून चुकीचा अर्थ लागल्यामुळे इंद्रियभ्रम होतात, पण आत्यंतिक भावनाक्षोभामुळे चित्तभ्रम होतात. इंद्रियभ्रम हे सार्वत्रिकच असतात. सर्वांनाच इंद्रियभ्रमाचा अनुभव येतो, पण चित्तभ्रम मात्र व्यक्तिगतच असतात. आपली स्वप्ने ही सुद्धा चित्तभ्रमाचीच उदाहरणे आहेत. उपघटक 8. अवबोधनाची शैक्षणिक उपयुक्तता. अवबोधनामुळे आपल्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळत असते. हे ज्ञान पंचेंद्रियामार्फत मिळत असते. म्हणून पंचेंद्रियांना विविध प्रकारचे अनुभव पुरवणे हे आवश्यक असते. बालकांचे अनुभव विश्व जेवढे समृद्ध असेल तेवढे त्याचे अवबोध स्पष्ट असतील. अध्यापनात शैक्षणिक साधन साहित्याचा उपयोग मुळी असा करावा की ज्यामुळे शक्य तेवढ्या जास्त ज्ञानेंद्रियांना अनुभव मिळतीलच. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची संधी दिली तर त्यामुळे त्यांचे अनुभव विश्व समृद्ध होईल. आपल्याला अवबोध हे नेहमी साकल्याने होते तर असे जर आहे तर अध्यापनातही त्याचा उपयोग केला पाहिजे. गणितात प्रथम संपूर्ण उदाहरण समजावून घेऊन मग त्यांच्या टप्प्यापर्यंत जावे. मराठीत संपूर्ण कथा किंवा कविता वाचून घेऊन मग त्यांच्या सूक्ष्म अभ्यासाकडे जावे. अवबोधनामध्ये रचनेला महत्त्व आहे असे आपण पाहिले. शिक्षकाने फलक लेखन करताना या तत्त्वाचा अधिक चांगला उपयोग करून फलक लेखन करावे. फलकाचे भाग पाडणे, सुविहित लेखन करणे यामुळे फलक लेखनाचाही विद्यार्थ्यांच्या अध्ययनात उपयोग होईल. अवबोधन जर विशिष्ट पार्श्वभूमीवर होत असेल तर विद्यार्थ्यांना ही पार्श्वभूमी प्रथम स्पष्ट करणे आवश्यक असते. अवबोधनामुळे किंवा अवबोधनामध्ये चुका होऊ नयेत
व त्यामुळे चित्तभ्रम होऊ नये किंवा इंद्रिय भ्रम होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांना सहेतुक निरीक्षणाची सवय लावली पाहिजे. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, ते अभ्यासायचे आहेत. आता उपघटक 9 पाहूया. संकल्पना किंवा सामान्य बोध. संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की अवबोध तयार होतात आणि अनेक अवबोधांच्या सहाय्याने संकल्पना निर्मिती होते. संकल्पना म्हणजे आपल्या अनुभवांचे काढलेले सार होय. अवबोधनाच्या सहाय्याने अनेक अनुभव घेतले जातात, त्या अनुभवांचे संकलन होते आणि या संकलनातून जे सार काढले जाते त्यालाच सामान्य बोध किंवा संकल्पना किंवा संबोध असे म्हणतात. बालकाने एखादा प्राणी पाहिला. आईने त्या प्राण्याकडे पाहून गाय असा शब्द उच्चारला. दुसऱ्यांदा तसाच पण वेगळ्या रंगाचा प्राणी त्याला दिसला. आईने त्यालाही गाय म्हटले. तिसऱ्या वेळी मोठी शिंगे असलेला आणखी वेगळ्या रंगाचा प्राणी त्याला दिसला. त्यालाही आईने गायच म्हटले. या तिन्ही वेळी दिसणाऱ्या प्राण्यांचे हंबरणे, ओरडणे मात्र एकच होते. आता या बालकाचा गाय हा संबोध बराचसा स्पष्ट झाला. दुसरे उदाहरण म्हणजे बालक मंदिरातील एखाद्या छोट्या मुलाला बाईंनी पेटीवरचे डस्टर आणायला सांगितले. त्या लहान विद्यार्थ्याला डस्टर याचा काहीच अर्थबोध झाला नाही, पण पेटीवर पडलेले एक मळके फडके त्याला दिसले. ते त्याने बाईंना दिले. बाईंनी फळा पुसला. दुसऱ्या दिवशी बाईंनी पुन्हा डस्टर आणायला सांगितले. मुलाला कालचे फडके पेटीवर दिसले नाही, पण तिथे एक लांबोळी वस्तू पडली दिसली. अंदाजाने त्याने ती वस्तू बाईंना दिली. बाईंनी त्या वस्तूने फळा पुसला. तिसऱ्या दिवशी बाईंनी पुन्हा डस्टर आणायला सांगितले. आताही ते फडके किंवा ती लांबोळी वस्तू तिथे नव्हती. होता एक गोलाकार लाकडी ठोकळा व त्याला जोडलेले जाडसर कापड. अंदाजाने मुलाने ती वस्तू बाईंना दिली. बाईंनी त्या वस्तूने फळा पुसला. मुलाने मनात विचार केला, फळा पुसणाऱ्या वस्तू डस्टर असे म्हणतात. मुलाचा डस्टर हा संबोध आता तयार झाला. थोडक्यात निरनिराळ्या वस्तूच्या किंवा प्रसंगाच्या अनेक अवबोधनातून जेव्हा एखादी जातीवाचक सामान्य कल्पना मनात तयार होते तेव्हा त्या कल्पनेला सामान्य बोध किंवा संबोध किंवा संकल्पना असे म्हणतात. उपघटक 10. संबोध निर्मितीचे टप्पे. हे संबोध निर्माण होतात 5 टप्प्यांमधून जावे लागते. ते पुढीलप्रमाणे: 1. निरीक्षण, 2. तुलना, 3. पृथक्करण, 4. सामान्यीकरण, 5. व्याख्या किंवा नामांकन. निरीक्षण म्हणजे लक्षपूर्वक किंवा अवधानपूर्वक केलेले अवबोधन होय. संकल्पना निर्माण होताना या निरीक्षणाची अतिशय आवश्यकता असते. मुलाने तिन्ही प्रकारचे डस्टरचे निरीक्षण केले व संकल्पना निर्मितीला चालना मिळाली. तुलना. या टप्प्यातून पूर्वी केलेल्या वस्तूशी किंवा वस्तुस्थितीशी तो आत्ताच्या वस्तूची किंवा वस्तुस्थितीची तुलना करतो. वरील उदाहरणातील मुलाने 3 वेगवेगळ्या प्रकारचे डस्टर्स पाहिली व पहिल्यापेक्षा दुसरे व दुसऱ्यापेक्षा तिसरे वेगळे आहे हे त्याच्या लक्षात आले, पण प्रत्येक वस्तू फळा पुसण्यासाठी उपयुक्त आहे हेही त्याच्या लक्षात आले. पृथक्करण. अनेक वस्तूंचे निरीक्षण केल्यानंतर त्या वस्तूंच्या गुणांचे तो पृथक्करण करतो. वरील उदाहरणात डस्टरचे आकार, डस्टरमधील वस्तू या वेगवेगळ्या आहेत हे त्याच्या लक्षात आले. सामान्यीकरण. निरीक्षण केलेल्या निरनिराळ्या वस्तूंमधील सारखेपणाच तो शोध घेतो. वरील उदाहरणात डस्टरचे आकार वेगळे आहेत, रंग वेगळे आहेत, त्यासाठी वापरलेले पदार्थ वेगळे आहेत, तरीही सर्वांनी फळा पुसण्याचे काम केले आहे. हा सामान्य गुण. हे सामान्यीकरण त्याने केले. व्याख्या किंवा नामांकन. संकल्पना निर्मितीतील ही शेवटची पायरी. या पायरीतच संकल्पना पूर्ण होते. निरीक्षण, तुलना, पृथक्करण, सामान्यीकरण केल्यावर त्या वस्तूंचा सामान्य गुण आपल्या शब्दात मांडतो. वरील उदाहरणात तिन्ही प्रकारच्या वस्तूंनी फळा पुसलेला आहे म्हणून तो डस्टरची व्याख्या करतो. फळा पुसणाऱ्या वस्तू डस्टर असे म्हणतात हे ते ठरवतो. उपघटक 11. संकल्पनांचे प्रकार. संकल्पनांचे प्रकार खालीलप्रमाणे सांगता येतात. 1.
वस्तुदर्शक किंवा प्राणीदर्शक संकल्पना. खुर्ची, खडू, डस्टर, गाय, कुत्रा, मुलगा म्हणजे संकल्पना. गुणदर्शक संकल्पना. भीतीने, आनंदाने, चांगला, तांबडा, गोड इत्यादी. संबंधदर्शक संकल्पना. रुंद, अरुंद, लहान, मोठा, जवळ, दूर, कमी, जास्त इत्यादी. संख्यादर्शक संकल्पना. 10, 20, 1000, लाख याप्रमाणे. कालवाचक संकल्पना म्हणजे काल, आज, उद्या, महिना, वर्ष इत्यादी. उपघटक 12. संकल्पनांचा शैक्षणिक उपयोग. मुलांच्या भाषिक विकासाचा संकल्पना निर्मितीशी अतिशय जवळचा संबंध आहे. त्यामुळे भाषिक विकास जेवढा जास्त तसा संकल्पना स्पष्ट होत जातात. अनुभवांचे सार म्हणजे संकल्पना. शिक्षकाने जास्तीत जास्त प्रत्यक्ष परिणामकारक अनुभव विद्यार्थ्यांना द्यावेत. इतिहासासारख्या विषयात जिथे प्रत्यक्ष अनुभव देणे शक्य नाही तिथे चित्रे, नकाशे या साधनांच्या सहाय्याने अप्रत्यक्ष अनुभव देऊन का होईना संकल्पना स्पष्ट कराव्यात. बऱ्याच वेळा काही विद्यार्थी काही नियम न समजता पाठ करतात. अशा वेळी नियमांना पायाभूत ज्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, साध्या वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याच्या क्रियापदास एस किंवा ईएस हे प्रत्यय लावणे हा इंग्रजी भाषेतील नियम समजावून देताना त्यातील सर्व संकल्पना कळणे आवश्यक आहे. म्हणजे साधा वर्तमान काळ म्हणजे काय, तृतीय पुरुष म्हणजे काय, एकवचन म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे काय हे कळले तरच हा नियम कळणार आहे. ज्ञानग्रहण करण्यामध्ये विचार प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि विचार प्रक्रियेचे संकल्पना एक प्रमुख साधन आहे. संकल्पना स्पष्ट झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. विचार प्रक्रिया सुस्पष्ट होण्यासाठी त्यांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक असते. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत ते अभ्यासावेत. उपघटक 13. विचार प्रक्रियेचे स्वरूप. संवेदना, अवबोध, संकल्पना, कल्पना, प्रतिमा हे निरनिराळ्या पातळीवर चालणारे मनोव्यापार आहेत आणि या सर्वांचा समावेश विचार प्रक्रियेत होतो. समस्या सोडवणे, तर्क करणे ही सुद्धा विचार प्रक्रियाच. मनुष्याचे इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण ही त्याच्या या विचारशक्तीमुळे आहे. निसर्गावर विजय मिळवणे, परिस्थितीचा दास न बनता तिच्यावर स्वामित्व गाजवणे या सर्वांचे मुख्य कारण विचारशक्ती आहे. माणसाच्या समोर कोणतीही समस्या उभी राहिली की तो विचार करायला लागतो. ही समस्या सोडविताना प्रथमतः प्रयत्न, प्रमाद पद्धतीनंतर संकल्पना, प्रतीके यांचा तो वापर करतो. विचार प्रक्रियेचे स्वरूप अधिक स्पष्ट होण्यासाठी निरनिराळ्या मानसशास्त्रज्ञांनी विचाराच्या केलेल्या व्याख्या समजावून घेऊ. व्याख्या. एखाद्या परिस्थितीशी बोधात्मक पातळीवरील समायोजन म्हणजे विचार होय. हे कॉलिन अँड ड्र्यू यांनी केलेली व्याख्या आहे. रूस यांच्या मते मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय. कोलेनिक यांनी जी व्याख्या केली आहे ती म्हणजे सामान्य बोधांची पुनर्रचना म्हणजे विचार. आणि गॉलिफोर्ड यांनी विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन असे म्हटलेले आहे. वरील व्याख्यांचा विचार केला असता असे स्पष्ट दिसते की आपल्या जागृतावस्थेमध्ये जेव्हा जेव्हा परिस्थितीशी आपण जुळते घेतो तेव्हा तेव्हा विचारच करीत असतो. आपण विचार करतो म्हणजे काही संकल्पनांची अर्थपूर्ण रचना करतो. मनोव्यापाराची जी 3 अंगे असतात त्यामध्ये ज्ञानात्मक, भावात्मक आणि कार्यात्मक. त्यातील मनोव्यापारातील ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय. उपघटक 14. विचार प्रक्रियेच्या पायऱ्या किंवा टप्पे. 1. समस्येची किंवा चेतकाची उपस्थिती किंवा तिची जाणीव. 2. समस्या सोडविण्याची किंवा समायोजनाची प्रेरणा. 3. समस्येतील संकल्पनांचे ज्ञान. 4. समस्येसंबंधी माहितीची जमवाजमव. 5. गृहीत कल्पनेची निर्मिती. 6. गृहीत कल्पनेचे परीक्षण व समस्यापूर्ती. 1. समस्येची किंवा चेतकाची उपस्थिती. विचारांची सुरुवात ही समस्या उपस्थित झाल्यानंतर होते. त्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी किंवा चेतकाशी समायोजन होण्यासाठी विचार प्रक्रियेची सुरुवात होते.
2. समस्या सोडविण्याची किंवा समायोजनाची प्रेरणा. समस्या केवळ उपस्थित होऊन चालणार नाही, तर जर ती समस्या सोडविण्याची निकड आज त्याला नसेल तर विचार प्रक्रिया सुरू होणारच नाही. पण समस्या सोडवण्यासाठी त्याला प्रेरणा मिळाली तर विचार प्रक्रिया सुरू होते. 3. समस्येतील संकल्पनांचे ज्ञान. समस्या सोडवण्यासाठी प्रथमतः समस्येचे आकलन नीट होणे गरजेचे आहे. आता समस्येचे आकलन व्हायचे तर त्या अंतर्गत ज्या ज्या संकल्पना सामान्यबोध आहेत ते आपल्याला स्पष्ट होणे आवश्यक असते. भरती ओहोटी कशी येते हे समजण्याची समस्या सोडविण्यासाठी जशी भरती ओहोटी या संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे, त्याबरोबर गुरुत्वाकर्षण, चंद्राची फिरण्याची गती या संकल्पनाही माहीत असणे गरजेचे ठरते. 4. माहितीची जमवाजमव. समस्येचे आकलन नीट झाले तरी ती सोडवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यांची माहिती होणे किंवा त्या समस्येच्या संदर्भात जी माहिती आवश्यक असते त्या माहितीचे ज्ञान होणे, ती माहिती जमविणे हेही ती समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. 5. गृहीत संकल्पनेची निर्मिती. समस्या समोर आहे, तिचे उत्तर माहीत आहे, पण तरीही काही संभाव्य उत्तरे समोर असतात. त्यापैकी एखाद्या संभाव्य उत्तराचा स्वीकार करणे यालाच गृहीत कल्पना असेही म्हणतात. हा एक प्रकारचा तात्पुरता उत्तरशोधच असतो. 6. गृहीत कल्पनेचे परीक्षण व समस्यापूर्ती. जमविलेल्या सगळ्या माहितीच्या आधारे आता समस्या सोडवली जाते. या ठिकाणीच पूर्वी गृहीत धरलेले संभाव्य उत्तर कदाचित बरोबर असते किंवा कदाचित चुकीचेही असते. इथे विचार प्रक्रिया पूर्ण होते व समस्या समायोजन होते. उपघटक 15. विचारांची साधने. विचार प्रक्रियेची 5 प्रमुख साधने मानली जातात. 1. अवबोध. 2. प्रतिमा. 3. चिन्हे किंवा प्रतीके किंवा सूत्रे. 4. संकल्पना आणि 5. भाषा. अवबोध व सामान्यबोध यांचा विचार यापूर्वी केला आहे. त्या प्रतिमा, संवेदन व अवबोधन यामुळे आपल्याला बाहेरच्या जगाची ओळख होते, पण संवेदन अवबोधन यासाठी चेतकाची आवश्यकता असते. असा बाह्य चेतक प्रत्येक वेळी देणे अवघड असते. म्हणून ज्ञानेंद्रियांना उद्दीपित न करता जेव्हा एखाद्या अनुभवाचे पुनरुज्जीवन होते तेव्हा त्याला प्रतिमा असे म्हणतात. पाहिलेल्या व्यक्ती समोर नसल्या तरी त्यांचे चेहरे नजरेसमोर तरळतात. लताच्या गाण्याची तान ऐकल्यास भास होतो. श्रीखंडाच्या नुसत्या दर्शनाने त्याची चव मनपटलावर रेंगाळते. या सर्वच प्रतिमा होत. पंचेंद्रियाशी संबंधित 5 प्रकारच्या प्रतिमा असतात. उदाहरणार्थ स्पर्श प्रतिमा, गंध प्रतिमा, रस प्रतिमा, दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा व गती प्रतिमा. या सर्वांना ऐंद्रिय प्रतिमा असे म्हणतात. या प्रतिमा तयार होण्यासाठी त्या व्यक्तीने त्यापूर्वी तो अनुभव मात्र घेतलेला असला पाहिजे. याच प्रतिमांची जुळणी करून जेव्हा नव्याने एखादे चित्र तयार केले जाते तेव्हा त्या मनोव्यापाराला कल्पना असे म्हणतात. सर्व कलावंतांच्या कल्पनांमध्ये अशा प्रकारे गतानुभवांची व प्रतिमांची जुळणी केलेली असते. विचार प्रक्रियेमध्ये या प्रतिमा, कल्पना यांचा अतिशय उपयोग होत असतो. नव्हे, बऱ्याच वेळा विचार या प्रतिमांच्या साहाय्याने केला जातो. चिन्हे, प्रतीके किंवा सूत्रे. विचार प्रक्रियेमध्ये निरनिराळ्या प्रकारची चिन्हे, प्रतीके किंवा सूत्रांचा उपयोग खूप वेळा होतो. गणितातील चिन्हे, भूमितीतील चिन्हे, आपल्या पुराणात मांडलेली स्वस्तिकासारखी काही प्रतीकेसुद्धा एक प्रकारची प्रतीके किंवा चिन्हेच आहेत. विचार करताना या प्रतीकांच्या साहाय्याने विचार केला जातो. भाषा. विचार आणि भाषा यांचा फार जवळचा संबंध आहे. जो लोकसमूह अधिक चिंतनशील त्यांची भाषा अधिक समृद्ध. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते तर विचार करणे म्हणजे मनातल्या मनात बोलणेच होय आणि मनातल्या मनात बोलण्यासाठी सुद्धा भाषेची, शब्दांची आवश्यकता असते. म्हणजे विचारांचे प्रमुख माध्यम भाषा हेच आहे. अर्थात काही मानसशास्त्रज्ञांच्या मते मात्र भाषेशिवाय सुद्धा विचार शक्य आहेत. उपघटक 16. विचारांचे प्रकार. विचारांचे वर्गीकरण करणे मानसशास्त्रज्ञ निरनिराळ्या प्रकारे करतात. काही मानसशास्त्रज्ञ विचारांचे 2च प्रकार मांडतात. एक सीमित विचार आणि दुसरा आहे असीमित विचार. तर काही मानसशास्त्रज्ञ
विचारांचे 5 प्रकार मांडतात ते खालीलप्रमाणे: 1. अवबोधात्मक विचार. 2. संकल्पनात्मक किंवा सामान्य बोधात्मक विचार. 3. कल्पनात्मक विचार. 4. विमर्शी चिंतन. 5. सर्जनशील विचार. 1. अवबोधात्मक विचार. या प्रकारचा विचार अवबोधाच्या साहाय्याने केला जातो. या प्रकारच्या विचारात अवबोधाची आवश्यकता असते. लहान मुलांचे विचार या प्रकारचे असतात. प्राण्यांचेही विचार या प्रकारचे असावेत. घरात घुसलेल्या मांजरीला हुसकावून दे या वाक्याचा मांजरीवर परिणाम होत नाही, पण हातात काठी घेतल्याबरोबर मांजर पळते. हा अवबोधात्मक विचार. चॉकलेट दिसले तर लहान मूल ते मागते, हाही अवबोधात्मक विचारच होय. संबोधात्मक विचार. या प्रकारच्या विचारांचा आधार संकल्पना असतात. संकल्पनांच्या साहाय्याने विचार करता येतो. कोलोसिक या नावाच्या मानसशास्त्रज्ञाने तर विचारांची व्याख्याच मुळी संकल्पनांची पुनर्रचना म्हणजे विचार अशी केलेली आहे. 4 व 3 यांची बेरीज शोधताना बेरजेच्या अमूर्त संकल्पनेच्या आधारे विचार केला जातो. कल्पनात्मक विचार. कल्पनांच्या आधारे प्रतिमांच्या आधारे विचार करता येतो. गतानुभवांचे प्रत्यावाहन हा या प्रकारच्या अनुभवांचा आधार असतो. याही प्रकारात प्रत्यक्ष वस्तूची आवश्यकता असत नाही, तर त्या वस्तूंच्या अनुपस्थित केवळ वस्तूंच्या कल्पनेने किंवा प्रतिमेने विचार करणे शक्य असते. पित्राने केलेल्या वर्णनावरून पुढचे दृश्य कसे असेल याचे चित्र व्यक्ती मनात रंगवते. हा कल्पनात्मक विचार. 4. विमर्शी चिंतन. तर्क किंवा अनुमान, समस्या समाधान, चिकित्सकपणा, सर्जनशील विचार या सर्वांचा विचार प्रक्रियेमध्ये अंतर्भाव होतो. प्राध्यापक वा. ना. दांडेकर यांच्या मते हे 4 प्रकार म्हणजे एकाच बौद्धिक व्यापाराची भिन्न भिन्न अंगे होत. या सर्वांचा अंतर्भाव ते विमर्शी चिंतन या संज्ञेमध्ये करतात. विचारांचा हाही एक प्रकार मानला जातो. यात तर्क किंवा अनुमान याला अधिक महत्त्व दिलेले असते. तर्क किंवा अनुमान ही विचार प्रक्रियेतील बरीच वरची पायरी होय, कारण या मनोव्यापारामध्ये निरनिराळ्या संकल्पनांचे जुळवाजुळव करून त्यांची तुलना करून त्यावरून नवीन सूत्र किंवा नियम काढला जातो. म्हणून तर्काची व्याख्या करताना प्राप्त ज्ञानाच्या आधारावर अप्राप्त ज्ञानाकडे जाण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे तर्क अशी व्याख्या केली जाते. विमर्शी चिंतनामध्ये विचारांच्या या प्रकारांचाही समावेश होतो. 5. सर्जनशील विचार. आजच्या यंत्रयुगात या प्रकारचे विचार सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. हा सगळ्यात उच्च प्रकारचा विचार होय. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनात्मक विचार विकसित होणे हे अत्यंत आवश्यक आहे. घेतलेल्या अनुभवांच्या आधारे विचार करून नव्या आशयाची निर्मिती करणे म्हणजे सर्जनात्मक विचार. झाडे, फुले, ढग, आकाश इत्यादी कल्पनांच्या आधारे एखादी निसर्ग वर्णनपर कविता लिहिणे हे सर्जन विचार करून मांडला घेतलेल्या सर्जन होय. जमिनीकडे झेप घेणाऱ्या आंब्याकडे पाहून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने सर्जनात्मक विचार करून मांडला. घेतलेल्या अनुभूतीचे जुळवाजुळव वेगवेगळ्या व्यक्तिनिष्ठ पद्धतीने करून सर्जनात्मक विचार केले जातात. सर्जनात्मक विचारांची अखेर छोट्या मोठ्या नवनिर्मितीतच होते. म्हणून व्यक्तीच्या, समाजाच्या अथवा राष्ट्राच्या दृष्टीने सर्जनशीलतेचा विकास फार महत्त्वाचा ठरतो. सर्जनशील विद्यार्थी कसा ओळखावा? सर्जनशीलता ही मूठभर प्रतिभावंत विद्यार्थ्यांचीच विशेषता आहे. हा विचार आता चुकीचा ठरला आहे आणि या चुकीच्या विचारांमुळे यापूर्वी शाळेत सर्जनशीलतेच्या विकासाकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. साहित्यिक, वैज्ञानिक, कलावंत या सर्व प्रकारच्या विद्यार्थी वर्गात सर्जनात्मक विचारशक्तीचा विकास करणे शक्य आहे, आवश्यकही आहे. एखाद्या वर्तुळात षटकोन काढायला सांगणे आणि एखाद्या वर्तुळात नक्षी काढायला सांगणे यामध्ये षटकोन सगळ्यांचेच सारखे येणार, पण वर्तुळातील नक्षी मात्र भिन्न भिन्न येणार. नक्षी काढणे यांच्याशी सर्जनशीलतेचा संबंध आहे. अधिक सर्जनात्मक विचारशक्ती असलेले विद्यार्थी आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
असे विद्यार्थी आपले विचार सतत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. असे विद्यार्थी बऱ्याचदा विनोदप्रिय आणि भावनाप्रधान असतात. विनोद करताना काही वेळा त्यांना औचित्याचाही विसर पडतो. सर्जनशक्तीचा विकासासाठी शाळेला काय करता येईल? सर्जनशक्ती अधिक असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना विचार करायला, संशोधन करायला स्वातंत्र्य देणे, संधी देणे, त्यांना केलेल्या चुकांबद्दल त्यांच्यावर न रागवणे होय. त्याचबरोबर उपघटक 17 विचार प्रक्रिया शैक्षणिक उपयोग. प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या विचारात बिनधास्तपणे विचार मांडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ते कितीही हास्यास्पद असले तरी त्याला आपले विचार मांडू द्यावेत. शाळेतील मानसिक नियतकालिके यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या रचनेला प्राधान्य द्यावे. शाळेमध्ये निरनिराळ्या प्रकारची स्पर्धांचे आयोजन व्हावे. चित्रकला स्पर्धा, काव्यरचना स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कथालेखन स्पर्धा इत्यादी. का व कसे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित करावे. हे प्रश्न त्यांच्या अभ्यासक्रमाबाहेरील असले तरीही प्रोत्साहित करावे. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. पाठाचा सारांश. संवेदना, संबोध, अवबोधन या मानसिक प्रक्रिया विचार प्रक्रियेला चालना देतात. अवबोधन ही प्राथमिक मानसिक प्रक्रिया सर्वच मनोव्यापारांना चालना देते. तिची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अवबोधनाविषयक साकल्यवादी दृष्टिकोन मानसशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार अवबोधन हे प्रथम साकल्याने व मग मागच्या होते. अवबोधनाची परिणती संकल्पनांच्या निर्मितीमध्ये होते. संकल्पना काही विशिष्ट टप्प्यातून होणाऱ्या मनोव्यापारातून निर्माण होते. त्यांचे प्रकार असतात. व्यक्तीचे विचार विशिष्ट चेतकाच्या अवबोधनातून सुरू होतात. विचार प्रक्रियेतही काही टप्पे आहेत. विचारांसाठी अवबोध, संबोध, प्रतिमा, चिन्हे व भाषा या साधनांचा वापर व्यक्ती करते. शिक्षणात विचार प्रक्रियेला फार महत्त्व आहे. त्यामुळे विचारांच्या साधनांची प्रामुख्याने संबोध, चिन्हे व भाषा यांच्या विकासाची काळजी घेणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य ठरते. विविध साधनांच्या सहाय्याने केलेले विचार व्यक्तीला परिसराशी सर्व प्रकारचे समायोजन करायला सहाय्य करतात. या ठिकाणी पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. क्षेत्रीय कार्य दिलेली आहेत. त्याचबरोबर अधिक वाचनासाठी पुस्तकेसुद्धा दिलेली आहेत. धन्यवाद.